तर नमस्कार मंडळी, मी कोकणचा कोळी. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर मंडळी, आज आपण आलो ते परत खडकामध्ये जाळ टाकायला. सकाळचे वाजलेत ते आता फक्त 4. घरून जवळजवळ 2 ते 2:30ला आलेलो आणि जाळ टाकेपर्यंत 4 वाजलेत आपल्याला. तर बघू आपल्याला आज काय मावरा मिळते. पूर्ण उजेडताना जाळ घ्यायला जाऊ. शिंगाली किंवा तांब हेच मावरा मिळेल आपल्याला आज. तर बघू आपल्याला आज काय मावरा मिळेल. तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि व्हिडिओची मजा घ्या. पाण्याच्या वरती कोलबी बघू शकता कशी उडते. आता एवढी चालू आहे आणि पाण्याच्या वरती उडते कोलबी. पूर्ण पाण्याच्या वरती उडताना दिसते कोलबी. तर बघू शकता पूर्ण आता उजळलाय. सकाळ झाली. आता भरतीला पण सुरुवात होईल तर लगेच जाळं घेऊ. जर भरतीचा पाणी स्टार्ट झाला तर आपल्या जाळामध्ये खडक अडकण्याचे चान्सेस जास्त आहेत. त्याच्यामुळे लगेच जाळं घेऊ. जाळामध्ये शिंगाले आणि तांब हेच मावरेल आपल्याला. आला तरी शिंगाले जास्त येतीलच, कारण की आपण ही दुसरी जाळं टाकलेली त्याच्यामध्ये आपल्याला शिंगाले आलेत. तर याच्यामध्ये आज जास्त शिंगाले येतील. तर चला डायरेक्ट जाळं घ्यायला जाऊ. जाळं घ्यायला सुरुवात करतोय आणि बघा सुरुवातीलाच पहिलीच तांब आली जाळाच्या पादरानच. पहिलीच तांब. आत्ताच जाळ घ्यायला सुरुवात केली, पहिलीच तांब आली. बारीक साईज आहे, असलेच येतील जास्त आले तरी. आणि या साईडला एकदाच शिंगाले. एकदाच 2 शिंगाले त्या साईडला. सावकाश काढायला लागतात, काटा लागला तर जाम त्रास होईल. एकाच जवळ 2 शिंगाले आहेत एकाच जवळ. बघू शकता एकाच जवळ शिंगाले दिसतात. एकदा 4-5 शिंगाले आणि साईज पण मोठी आहे. डायरेक्ट एकाच जाळ लागून जाऊ आपण किनाऱ्याला, कारण की इथे सोडवायला गेलो तर भरपूर टाईम जाईल आणि तिथे आपली दुसरी पण होडी येईल. शिंगालेचे साईज बघा कसले ते, एकदम मोठ्या साईजमध्ये शिंगाले. नुसतेच शिंगाले येतात. शिंगालेच शिंगाले. परत शिंगाले. फक्त शिंगालेच आले, दुसरा काय दिसत नाही. हे देखा कसले एकाच जवळ 2-2 मोठे एकदम. साईज पण जाम मोठी आहे. शिंगाल्यांची साईज बघू शकता कसली मोठी आहे. दुसरा काय नाही आहे, फक्त शिंगालेच येतात. हे देखा परत शिंगाले. पहिली सुरुवातीलाच एक तांब आलेली आणि या साईडला फक्त शिंगाले दिसतात. हे देखा नुसते मोठ्या साईजमध्ये आहेत सगळे. आणि या साईडला आली मुर्दी. साईज बघा कसली आहे, एकदम मोठ्या साईजमध्ये आहे मुर्दी. एकदम कवटाची आहे. कसली आहे बघा मोठी. आणि या साईडला येतात नुसते शिंगाले. अजून एक तांब आहे खाली. हे चांगला मावरा आहे ते काढून घेऊ. तांब आणि दुसरा काही येईल ते शिंगाले ठेवू तसेच.
कारण की आपली दुसरी जाळं पण टाकायची आहेत आपल्या किनाऱ्याच्या साईडला, त्याच्यामुळे तांब काढून घेऊ. देखा ढोमा आला एक मोठा, आता तांब आली होती आणि त्याच जागेवर ढोमा आलाय मोठा, एकदम जिवंत ढोमा. आणि खाली आहेत शिंगाले. शिंगाले बघू शकता कसले मोठे मोठे आलेत. हे बघा नुसतेच शिंगाले. शिंगाल्यांचा पाऊस शेनशा झाला आहे, काढताना जाम त्रास होईल यातून. मोठे मोठे आलेत सगळे. आपल्याला तांब वगैरे जास्त नाही येत. हे देखा शिंगाले एकदम खडकामध्ये झालं टाकलीत, त्याच्यामुळे दगड पण आलेत. आणि देखा शिंगाल्यांचा पाऊस. खडकामध्ये झालं अडकलीत आपली, बघू शकता. आणि शिंगाले आलेत नुसते, बारीक तांब आणि शिंगाले. शिंगाले बघू शकता कसले आले, नुसतेच शिंगाले. शिंगाल्यांची साईज बघू शकता कसले मोठी मोठी. जाळं पण आपली खडकामध्ये पूर्ण गुतावली. हे का बारीक तांब आणि शिंगाले. तांबींची साईज पण बारीक आहे, एकदम बारीक बारीक येतात. जाळात आलाय बघा काय हेकरू, एकदम मस्त साईज मध्ये आहे, मोठा आहे. जवळजवळ अर्धा किलोचा हेकरू आलाय. आणि बाकी शिंगाले वगैरे येतातच, पण हेकरू आला एक. ढोमे आले मोठ्या साईजचे आता. ढोम्यांची साईज बघा कसली मोठी आहे. आणि या साईडलाच मिळत असतात, आपल्या किनाऱ्याच्या साईडला नाही मिळत. ही खडकामध्येच भेटत असतात. नाही ते का तांब जिवंत आहे अजून, एकदम ताजी तांब. या साईडला दगड कमी येतात आणि तांबे आलेत ते पण बारीक आहेत, सगळे फिंगर मार्क. या साईडला मावरा पण कमी येते. हे देखो शिंगाली मोठी. पहिले सुरुवातीला जाम मावरा आलेले शिंगाली वगैरे. एक बारीक तांब. जेव्हा आपण जाळं सोडवू तेव्हा समजेल नक्की काय मावरा आहे आपल्या जाळानाच. या साईडला परत शिंगाले आलेत. बघा तांब आणि पुढे आहे शिंगाला. ज्या मावऱ्यासाठी आलेलो आपण ते काय मावरा अजिबात नाही. ते का ढोमा, एखाद मोठा ढोमा येते, एकात तांब आणि शिंगाले. तांबींची साईज पण बारीक येते एकदम. शिंगाला बघू शकता कसला आहे मोठा, एकदम बिग साईज. साईज सगळी मोठीच आहे शिंगाल्यांची, एकात बारीक आहे. देखा तेच शिंगाले चालेत जास्ती. शिंगाले एकदम अंड्याचे शिंगाले, गाबुलीचे. हे बघा शिंगालेच शिंगाले. आपल्या जाळाचा शेवटचा टोक आलाय. ते का बारीक तांब येते फक्त आणि शिंगाले. बारीक तांब आणि शिंगाले, दुसरा कायच ना आलाय. तर मंडळी फायनली आपण जी खडकामध्ये जाळं टाकलेली ती सर्व घेऊन झालीत. जास्त मावरा काय नाही, फक्त शिंगाले जाम आलेत. आपण खास तांबींसाठी जाळं टाकलेली, फिंगर मार्क तांबसाठी. पण तांब जास्त नाही आलेत, फक्त बारीक साईजचे 10-12 आलेत. बाकी दुसरा मावरा काय नाही. आणि एक हेकरू आला आहे, त्याची साईज मस्त आहे. नक्कीच जाळं सोडवताना समजेल नक्की किती मावरा आहे आपल्या जाळाला. तर एकदा आपण आपल्या किनाऱ्याच्या साईडला जाऊन जाळं टाकू. जी दुसरी जाळं आपली आहेत ते एकदा किनाऱ्याच्या साईडला जाळं टाकून बघू कोलबीसाठी. तर चला डायरेक्ट लोकेशनवर जाऊ. आपल्या
आपल्या किनाऱ्याच्या साईडला पूर्ण वातावरण चेंज झालंय आज. संपूर्ण समुद्रामध्ये लाटा झाल्यात. बघू शकता पूर्ण समोरून लाटा येतात आज. बघू शकताय या साईडला हेकरू आहे आपला आणि आपला बहुतेक मावरा मार्केटला घेऊन गेलेत, कारण की ऑलरेडी भरपूर उशीर झाला आहे आपल्याला. त्याच्यामुळे मच्छी सर्व मार्केटला घेऊन गेलेत. अजून बरीचशी मच्छी आपली जालातून काढायची पण बाकी आहे आणि शिंगाले आहेत म्हणून भरपूर टाईम जाते. आणि या साईडला पण बघा आपला मावरा आजचा. तर मंडळी फायनली मासेमारी करून वरती आलो आहे. आज आपल्याला जास्त नाही, जास्त करून शिंगाले, ढोमी आणि बारीक ताम मावरा मिळाला. सकाळी 2ला गेलो होतो होडीवर आणि आता घरी जाईपर्यंत आपल्याला जवळजवळ 10:30 ते 11 वाजायला आलेत. तर आजची मासेमारीची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका.